वारी कशी वाटली? अरे मसनाद बुवा कुठं गेला? पुढे असं शिकल्या बुवा. तुमच्या गुरुवर्यांनी काढलेल्या चाली जर तुम्हाला गाता येत नसतील तर बुवा आणि बुवा मला एक सांगा. बुवा म्हणताय एवढे सर्व साक्षी आहेत, युट्यूबर आहेत. मी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की नाही हो? तुमच्या काळात काय हुंदीर मुचलं होतं नाही हो? मी कुठं जाऊ ना बुवा? काय बुवा? बरं बुवा तुम्ही नामवंतच आहे. मी पहिल्यांदा सांगितलं की मी यांच्यासमोर नवीन आहे. माझ्या वास्तवांसमोर यांनी कार्यक्रम केले. बुवा प्रतिस्पर्धी शाहिरांचं नाव कधी घेतात हो? बारीक आल्यानंतर अर्धी बारी बुवाली केली आणि म्हणताय प्रतिस्पर्धी शाहिरांचं नाव घेतात. बुवा एवढा गोतावळा जमा केला, एकाचं तरी बिचाराचं नाव घ्यायचं. बिचारा तोंडाकडे बघताय काय बुवा? काय बुवा? असो 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 नाव द्या बुवा. मला वाटलं होतं माझीच भांबळ आहे, पण बुवा तिथं माझ्यापेक्षा आहे. असू द्या असू द्या, ऐकत नाही बुवा. असू द्या. कार्यक्रमाला बघा सुरुवात झालेली आहे. बुवा सांगितले बुवानी की बुवा कार्यक्रम दाखवणार. बुवा मी सुद्धा जशाच तसं उत्तर देणार. बुवाना मी शास्त्रा आधारे वाट चोरला दिली होती. दिली होती की नाही? पण बुवानी ती वाट न निवडता डबल मिनिंगचा आसरा घेतला. काय फाटल्यावर काहीतरी बोलले बुवा त्याच्यावरती. असो बुवा, माझ्या वाटेवर येऊन माझ्याशीच वाटमारी करणाऱ्यांची त्यांच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय माझ्या वाटेवर पडत नाही. भांडवल घालण्याच्या शाहीर बुवा. भाजून पण भाजून. म्हणून बघा बुवाच्या प्रश्नाच्या उत्तराकडे बुवा थोडीशी चर्चा करणार आहे. तत्पूर्वी बुवा तुम्ही दिलेलं माझ्या प्रश्नाचं उत्तर बुवा चुकलेलं आहे. बुवा माझ्या प्रश्नाचं आणि तुमच्या उत्तराचं जवळजवळ आसपास सुद्धा बुवा तुम्ही भटकलेले नाही. बरोबर आहे? ठीक आहे बुवा, तुमच्या प्रश्नावर आम्ही थोडीशी चर्चा करतोय आणि मग माझ्या बाजूला बुवा तालिकेवर तालिका काय जगला बुवानी. बुवा एवढं गांगारलं जरा ससमाई सारलं. काय त्या म्हणा नामवत काय शाहीर. मला वाटलं होतं काय तरी काय तयारी करून यायला हवं होतो, पण बुवा काय गल म्हटलं साहेब. असो बुवा असो, काय नाही. बुवा आपले सहशाही आणि आपण जे उत्तर दिले ते साफ चुकीचं आहे बुवा. आपण पुन्हा प्रयत्न करा. या ठिकाणी रामदासजी कदम आणि आदित मस्कर यांकडून शाहीर अमित पेंडे यांना 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच आमचे कवी आणि आमच्या भांडदास घराण्यातील वस्ताद नामदेवजी मुरकर यांच्याकडून या नाच मंडळासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ तर त्यांचे आभारी आहोत. तसेच या ठिकाणी विले पार्ले विधानसभा शिवसेना संघटक शिंदेगड आणि दिवंगत आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक माननीय मनोजी परशुराम शिंदे, गाव गोळे, कुंभारवाडी, तालुका मानगाव यांकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाथ मंडळ त्यांचे आभारी आहोत. त्याचे सन्माननीय संकेत संगरे यांच्याकडून गाव रत्नागिरी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. या ठिकाणी बुवा आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीत आहोत. तुमचा प्रश्न होता दारिद्र्य नारायणापासून लक्ष्मी नारायणपर्यंत जाण्याचा सोपानी सुलभ मार्ग कोणता. तर या ठिकाणी आम्ही प्रयत्न करीत आहोत. पटलं तर हो म्हणा. कधी कधी आयुष्यात शांत राहणे हेच मोठे उत्तर असते. प्रत्येक गोष्ट विचारून प्रत्येक प्रश्नांची उत्तरं ही शोधायची नसतात. कारण काही प्रश्नांना ही वेळच उत्तर देते. जसं ओंजळीत पाणी धरल्यासारखं आयुष्य असतं. ते क्षणभरासाठी आपल्या ताब्यात असतं, पण ते टिकवून ठेवणं आपल्या हातात नसतं. त्यामुळे जे आहे जसं आहे ते स्वीकारून शांततेत पुढे जाणे हीच खरी शहाणपणाची खूण आहे. हे बुवा स्पष्टीकरण झालं. बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे
दरिद्र नारायणापासून लक्ष्मी नारायण पर्यंत जाण्याचा सुलभ मार्ग म्हणजे शांतीचा मार्ग. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. जर पटलं तर बुवा हो म्हणा. विरारवरून एवढा लांबून प्रवास करून माझे मोठ्या बंधू समान मिलिंदजी शिंदे यांनी शाहीर अमित पेजले खास माझ्या छोट्याशा कलाकारासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. मी त्या खरंच शतशिरुनी आहे. असो बुवांच्याकडे बोलूया आता. तर बुवा बुवांचा लक्ष माझ्या टोपीकडे होता. म्हणतात बुवाची टोपी पडते काय. बुवा माझ्या टोपीचं सोडा तुमचा साडीवर लक्ष होता का हो? हा काय बुवा हा? असो काय बघा बुवा तुम्ही गवळणीमध्ये म्हटले. बुवा काय म्हटले? म्हणतात तुम्ही बाई आहात मग फाटली कसं म्हटलं. बुवा आता मगाशी सांगितलं बुवा तुमच्या कानात हुंदीर मुतला होता काय. का बुवा बोललो? बुवा जो कवित्व करतो ना बुवा तो एवढे बुद्धीला चालना देतो. ह्या छोट्या छोट्या चुका बुवा सहसा होत नाही. तुमच्याकडून होत असतील. आमचे कवी तसे बुवा फारशा अशा छोट्या चुका करणार नाही. बरोबर आहे. कारण बुवा तो विषय मी तुम्हाला सांगितला तो कृष्ण बुवा साडी नेसून आला होता. बरोबर ना. तो कृष्ण साडी नेसून राधिकेच्या रूपात गोपिकेच्या रूपात आला होता. आणि त्यावेळी त्या राधिकेला कृष्णा सांगत होता की राधिके तू कानाला बोलव त्या गोपीच्या रूपात. आणि त्या गोपीची म्हणजे त्या कृष्णाची साडी फाटली. बुवा हा विषय होता. आणि जेवढं जर बुवा तुम्हाला कळत नसेल ना तर तुम्हाला बुवा कोपरा बसतो नमस्कार. काय बुवा आणि बरं दुसरा विषय काय बुवांचा? पण काय होती गवळणीची सोडायची ना वाजवायची बुवाची चाल होती. बुवा तुम्हाला जमत नाही. तुमच्या गुरुवारीने गायली चाल आहे तुम्हाला जमत नाही. मी तुम्हाला सांगतो हा चुकली तर तुम्हाला क्षमा करा. कारण बुवानी रेसल करून आणले बुवा. मी आता इथं ऑनस्टेज गातोय. हा बघा चाल जमाना बघ हाय का शेमना ही चाल जमाना बघ हाय का शेमना गवळीचा बेरंग सारा केला सगळ्या ताल सूर सोडून गदड्या उगा मारती रेवड्या. ताल सूर सोडून गदड्या बुवा तिकडे रंगदेवताचं दर्शन घेत आहे. बरोबर आहे. आणि इकडे बुवाला बक्षीस लागलं. बुवांच्या आवाजासाठी बुवा बक्षीस. अरे बुवाला एक शब्द तरी बोलू दे त्याचा आवाज तरी ऐका. हा काय हो असं करतात ना. आणि मग म्हणतात की हो असं आम्हाला असं बोलता. हा काय बुवा असू द्या. नंतर पुढचं बुवा एवढं झाल्याच्या नंतर बरोबर आहे पुढच्या विषयाला तुमच्या हात घालतो. आता बघा कसं थोडस मजा करूया जराशी. आणि मग थोडीशी मजा करूया. तर मग आपले आयोजक येतील बंद करा. मग बाकीचं मी आणलेलं काही तुम्हाला ऐकवू. हा बरोबर कराय
हा शिव मायेच्या जोडीनं विठोबा गवाळे साहेब यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. सूरज बिअर शॉपिंग, सूरजचे मालक आणि आमचे भाऊजी सुहास मोडेकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाथ मंडळ आभारी आहोत. रुबी गोरिवले आणि शौर्य गोरिवले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही समस्त कलाप्रेमी आणि सगळ्यांच्या आभारी आहोत. असो शिवबाळेच्या जोडीनं खेळ खेळती गोडीनं शिवबाळेच्या जोडीनं खेळ खेळती गोडीनं साधा डावात हरल्यावर नेहमी डावात हा सदा नाही हा सदा बुवा नाही. नेहमी सदा डावात हरल्यावर पळतो लंगोटा सोडून सदा डावात हरल्यावर. काय बुवा जर जमत नसतील जमत तर बुवा नका करू. हे हा कसला परिणाम आहे माहिती आहे? ट्रेन मध्ये गाडी लिहिण्याचं 11 वाजता जाताना हा बुवा. म्हणून काय म्हणायचं आहे? बघा बुवा तुमचीच काय तुम्हाला सांगतोय. बुवा गायाला आला पण वाया गेला. बुवा गायाला आला पण वाया गेला. जणूकी गाणं हा शिकतोय. अहो जणूकी गाणं हा शिकतोय. नावा दिलं साहेब मगाशी मी सांगितलं की नाही पुन्हा सांगतोय. माझ्या वस्त्रांबरोबर कार्यक्रम केले आहे का बुवानी? हा माझ्या वस्त्रांबरोबर हे हाल आहे. हा वाचो. बुवा गायाला आला पण वाया गेला. बुवा गायाला आला पण वाया गेला. जणूकी गाणं हा शिकतोय. अहो जणूकी गाणं हा शिकतोय. काळ्या तोंडाचा कुत्रा हा मुलकाचा भित्रा मागून कशाला भुलतोय. काळ्या तोंडाचा कुत्रा हा मुलकाचा तुम्हाला सर्वांना सांगितलं बुवानी बुवा सुद्धा बोलले की मी रामचंद्र घाणेकर बुवांचा शिष्य आहे. बरोबर ना? बुवा त्यांच्या चाली तुम्ही गाताना बुवा शिष्य स्वतःला म्हणवता. हा काय सांगू बुवा तुम्हाला मी. म्हणून काय म्हणायचं आहे? आणि सांगताना बुवा त्या राधेला काहीतरी म्हटलं. मला बाबा काय समजत नाही. लोक सांगत होते की बुवा राधेला असं म्हणतायत तसं म्हणतायत. म्हणून मी सांगतोय ईश्वरी नितेश तांबे गाव छोंगडी कातरवाडी यांच्याकडून नाथ मंडळासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच अनिकेत तरळ यांच्याकडून आमच्या ढोलकी पट्टूसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाथ मंडळ त्यांचे आभारी आहोत. हा बरोबर आहे. बुवा
तुम्ही आता माझ्या मगाशी कवीनं काहीतरी बोललं, आता मला हे सगळं माहिती पडलं. हो बुवा, बुवा घाणेकर बुवानं विचारा, जी आज मला गाणी लिहिलेत ना ती नामदेव मुरकर बुवा, आणि त्या नामदेव मुरकर बुवाची गाणी बुवा रामचंद्र घाणेकर बुवाने सुद्धा गायले. त्या कवीला नाव ठेवण्याबद्दल बुवा ना बुवा तुमचा पहिली पाठ्यपुस्तक बुवा पलटी करा. आणि दुसरा विषय बुवांचा, बुवाने सांगितलं की तुमचे भिकारी बुवा दिसत नाही, नवीन मंडळी दिसते, सगळी जुनी मंडळी दिसत नाही. बुवा त्यांनी मला सक्षम बनवलंय. बुवा तुम्ही सगळा गोतावळा जमा करू. बुवा काय केला तो इथं येऊन, सगळे घाण करून गेला तो. बुवा असू द्या, जाऊ द्या, थोडं घेऊया, थोडं घेऊया. म्हणून काय म्हणायचं आहे, अरे थोर गुरुच्या मुला सांग जन्म कोणी तुला दिला. माझ्या माय माऊली या ठिकाणी बसले आहेत आणि बुवाने तो राधेचा विषय मी सासरा धरून गायला. बुवा मी सासराला धरून गायला, पण तुम्हाला ते जमलं नाही. बुवाला मुळात शास्त्रात जमलं नाही. बुवा मी प्रश्नपद सुद्धा पदामध्ये गायलं. बुवा तुम्हाला ते जमलं नाही. मला तुमच्याकडून अपेक्षा होत्या, पण बुवा तुम्हाला ते जमलंच नाही. बुवा पुढच्या वेळेला याल ना बुवा, तेव्हा बुवा तयारी करून या. असो म्हणून गाणं हे काय, अरे थोर गुरुच्या मुला कुणी जन्म तुला रे दिला. अरे थोर गुरुच्या मुला कुणी जन्म तुला रे दिला. नको निंदू सत्या नारीला, सारी लोक हिजडा म्हणतील तुला. नको निंदू सत्या नारीला, सारी लोक हिजडा म्हणतील तुला. तुमच्या सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे. जसे आतापर्यंत मला साथ दिली, आतापर्यंत कार्यक्रमासाठी साथ दिली, तशी तुझ्यावर शाहिरांना सुद्धा द्यायची आहे. मी माझा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. बोल श्री गणपती का जान.